Yes, chemical reactions of aldehydes and ketones. That part we are considering. Hello. Chemical reactions of aldehydes and ketones. And now, in this video lecture, we will consider action of alcohols, aliphatic alcohols, methyl alcohol, ethyl alcohol, okay, on aldehydes and ketones. जनरल रिप्रेझेंटेशन अल्डिहाइडचं लिहिलं आहे. समजा कीटोन असेल तरी त्याला लागू आहे. अल्काइल ग्रुप समजा इथं मिथाईल असेल तिकडे इथाईल, दोन्हीकडे मिथाईल काही असेल, त्यामुळे इथं आर असेल तर इकडे आर फ्रँक ठेवलेलं आहे. ओके, तर नॉर्मली रिॲक्शन काय आहे ती डायरेक्ट लिहिली पहिल्यांदा. अल्डिहाइड त्याच्याऐवजी समजा कीटोन असेल, इथं अल्डिहाइड आहे, अल्डिहाइड और कीटोन कोण असेल तो, कार्बोनिल ऑक्सिजन अँड hydrogen of OH group, 2 molecules. Byproduct water is given out. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन म्हणून जर विचार केला तर वॉटर इज गिवन आउट. ओके, असं ओव्हरऑल रिॲक्शनचा विचार केला तर. अँड व्हॉट वी गेट इज, बघा ना, हा ग्रुप काय, अल्कॉक्सी ग्रुप. हा काय, अल्कॉक्सी ग्रुप. ॲसिटल म्हणजेच काय बरं, डाय अल्कॉक्सी. डाय अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह. मी डेरिव्हेटिव्ह असं का म्हणतो, कुठला अल्डिहाइड असेल कुठला कीटोन असेल त्याप्रमाणे त्याचं करस्पॉन्डिंग डाय अल्कॉक्सी कंपाऊंड, नाही का. कार्बोनिल ग्रुप गेला आणि तिथं डाय अल्कॉक्सी ग्रुप, अल्कॉक्सी ग्रुप, मिथॉक्सी, इथॉक्सी, अल्कॉक्सी. ओके, हे असं रिॲक्शन अशी अपेक्षित आहे. ओव्हरऑल म्हणताना ते ॲडिशन असं म्हणतात, म्हणजे ॲडिशन त्यातली एक स्टेप आहे. अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, करस्पॉन्डिंग डाय अल्कॉक्सी ग्रुप, इट इज कॉल्ड एज ॲसिटल. ओके, आता त्याची मेकॅनिझम थोडक्यात बघूया. थोडक्यात म्हणजे काय, ती मेकॅनिझम थोडक्यातच आहे आणि आत्तापर्यंत ज्या मेकॅनिझम बघितले त्याला मॅच होणारी आहे. ॲक्शन ऑफ अल्कोहोल इन प्रेझन्स ऑफ ड्राय HCl. आता हे अल्कोहोलच्या प्रेझन्समध्ये असल्यामुळं मॉइश्चर नको आहे इथं आम्हाला, म्हणून कारण का त्याच्यामुळं परत हायड्रोलिसिस होऊ शकतं, म्हणून ड्राय HCl. मग त्याच्यातून इन प्रेझन्स ऑफ अल्कोहोल पोलर सॉल्वंट आहे, फ्री H+ आयन्स लो रेटनी मिळतील, पण मिळतील. ओके, रिॲक्शनच्या प्रेझेन्समध्ये मिळतील, ड्युरिंग द रिॲक्शन मिळतील. अल्कोहोलमध्ये रिझॉल्व्ह झाल्या मिळणार नाही, ड्युरिंग द रिॲक्शन. तर कार्बोनिल ग्रुप पोलर आहे आम्हाला माहिती आहे. डेल्टा निगेटिव्ह ऑक्सिजन, डेल्टा पॉझिटिव्ह कार्बोनिल कार्बन. अँड प्रोटोनेशन ऑफ दिस ऑक्सिजन H+ आयन फ्रॉम HCl, ड्राय HCl मधला फ्री H+ आयन, त्याचं प्रोटोनेशन होणार. म्हणजे मग लोन पेअरचं शेड पेअर झालं, तर लोन पेअरचं शेड पेअर झाल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज इथं आला, इथं पॉझिटिव्ह चार्ज आला, म्हणजे प्रोटोनेशन झालं. ओके, प्रोटोनेशनमुळं काय झालं, बिकॉज ऑफ प्रोटोनेशन पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप फर्दर इन्क्रीजेस. मी बोलत लिहितो त्यामुळे बारीक लक्षात घ्या. पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल, ही जी पोलॅरिटी आहे त्याची पोलॅरिटी इकडं पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्यामुळे ऑक्सिजन मोर इलेक्ट्रॉन डिफिशियंट, इट विल पुल मोर. पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप फर्दर इन्क्रीजेस. आणि त्यामुळं काय होतं, पोलॅरिटी फर्दर इन्क्रीज झाल्यामुळं काय होतं, हे पुढं म्हणजे हे पोलॅरिटी इन्क्रीज झाल्यानंतर आता अल्कोहोलची एंट्री होणार ना. तर तो अल्कोहोल इट विल अटॅक इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल. म्हणजेच अल्कोहोल इट इज अ न्यूक्लिओफाईल. ओके, न्यूक्लिओफाईल, पण तो वीक न्यूक्लिओफाईल आहे. पण प्रोटोनेशनमुळं कार्बोनिल ग्रुपची पोलॅरिटी फर्दर इन्क्रीज झाली. जी पोलॅरिटी नॉर्मली असते ती आणखी फारच वाढली. त्यामुळं न्यूक्लिओफाईल, वीक न्यूक्लिओफाईल असला तरी अटॅक ऑफ दिस वीक न्यूक्लिओफाईल ऑन कार्बोनिल कार्बन, म्हणजे त्यातली लोन पेअर घेऊन तो अल्कोहोल अटॅक करेल कार्बोनिल कार्बनवरती. द मोमेंट द लोन पेअर
अटॅक्स ऑन दिस कार्बन, म्हणजेच हा अल्कोहोल न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक करतो. म्हणजे काय करतो, आउट ऑफ 2 लोन पेअर्स 1 लोन पेअर इज इझिली अवेलेबल ऑक्सिजन. आता इथं अल्कोहोलमधला OH बॉन्डमधला ऑक्सिजन, मग लोन पेअर इथं जेव्हा शेड पेअर होईल त्यावेळेला यातला पायवाला इलेक्ट्रॉन परत या ऑक्सिजनकडे जाईल. आता एवढं डोक्यात ठेवलं आणि ह्या अल्कोहोल इज अ वीक न्यूक्लिओफाईल असं मी म्हणालो, तर मग त्याप्रमाणे काय तयार होईल ते लिहितो. थोडंसं लिहिण्याच्या सोयीसाठी न्यूक्लिओफाईल हा वीक न्यूक्लिओफाईल आहे. वीक न्यूक्लिओफाईल असूनसुद्धा अटॅक कसा काय करू शकला कार्बोनिल कार्बनवरती, तर बिकॉज ऑफ प्रोटोनेशन कार्बोनिल द पोलॅरिटी ऑफ द कार्बोनिल ग्रुप फर्दर इन्क्रीजेस. आता हे अशा प्रकारचे मुद्दे आपण पूर्वी पण घेतलेले आहेत. लिहिण्याच्या सोयीसाठी एवढं पुसून ठेवतो. ओके, काय हरकत नाही. आता मग त्यामुळं काय झालं बघा, लोन पेअर घेऊन अल्कोहोल अटॅक करणार म्हणजे लोन पेअरचं शेड पेअर होणार आणि पायवाला इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनकडे जाणार. एवढा चेंज समजला की तेवढा चेंज समजून त्याप्रमाणे हे उरलेलं बघून लिहायचं. ओके, आणि मग काय झालं बघा, हा अल्डिहाइड किंवा कीटोन म्हणजे इथं अल्डिहाइड घेतला त्याच्यापासून आलेला आणि लोन पेअर ऑक्सिजन ओके. मग लोन पेअरचं जेव्हा शेड पेअर होईल तेव्हा या ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि ही पायवाली इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनकडे गेली, त्यामुळे ऑक्सिजनकडे परत तो पॉझिटिव्ह चार्ज होता तो नलिफाय झाला आणि ही पहिल्या स्टेपमध्ये प्रोटोनेशनच्या वेळेला आलेला हायड्रोजन आता तो रुटीन कलरमध्ये काढतो. हे असं झालं. नाव दिस ऑक्सिजन बिकम्स मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो, पुलिंग इफेक्ट आहेच, पण पॉझिटिव्ह चार्जमुळं कारण का लोन पेअरचं शेड पेअर झालं त्यामुळं दिस बॉन्ड बिकम्स मोर पोलार. त्यामुळं हा नाव दिस हायड्रोजन कॅन इझिली गेट रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. तर तो H+ आयन फॉर्ममध्ये रिमूव्ह पण होतो आणि इथं त्याचं फर्दर प्रोटोनेशन होतं. आता इथं प्रोटोनेशन का होऊ शकतं, तर इथं OH ग्रुप इथं आहे, लोन पेअर आहे. ओके, अल्कोहोलिक ग्रुप आहे तो, तर लेस बल्की नेचर आहे, इथं प्रोटोनेशन होणार आणि मग दिस हायड्रोजन गेट्स रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स हे अँड इट गेट्स प्रोटोनेटेड हिअर. हे दोन्ही स्टेप्स मी एकदम लिहितो, बघा. ओके, तर OH बॉन्डचं ब्रेकिंग झालं हेट्रोलायटिकली, त्यामुळं डिप्रोटोनेशन आणि परत अल्कोहोलिक ग्रुपला प्रोटोनेशन. ते दोन्ही जिथं लिहिलं मी दोन्ही म्हणजे त्याप्रमाणे काय होणार बघा, हा आधीचा R, बाकी सगळं तेवढे एक स्टेप लक्षात ठेवलं की बाकी सगळं मुद्दाम हा कलर तोच ठेवतो. अल्कोहोलिक इथं लोन पेअर होती, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स बाहेर केला म्हणजे ती शेड पेअर आहे ती परत लोन पेअर झाली. ओके, आणि इथं हायड्रोजन आधीचा होता अल्डिहाइडचा अँड दॅट हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स जो बाहेर गेला तो पुढच्या स्टेपमध्ये सेपरेट दाखवण्याच्या ऐवजी मी इथंच दाखवतो. लोन पेअर हा हायड्रोजन H+ आयन फॉर्ममध्ये बाहेर आला प्रोटॉन आणि ही लोन पेअर या दोन्हीपैकी एक समजा ही त्याच्यामध्ये शेअरिंग झालं. ओके, आणि त्यामुळे मग H+ आणि ही लोन पेअर आणि परत इथं पॉझिटिव्ह चार्ज झाला. पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज झाला याचा अर्थ परत ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डिफिशियंट झालं. आता ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डिफिशियंट झालं याचा अर्थ दिस कार्बन ऑक्सिजन बॉन्ड बिकम्स मोर पोलार. आणि त्यामुळे मग त्याचं हेट्रोलिसिस होणार. आता हेट्रोलिसिस झालं तर शेड पेअर ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि या केसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. त्यामुळे ही शेड पेअर ऑक्सिजनकडे जाणार, ती शेड पेअर ऑक्सिजनकडे जाणार म्हणजे काय होईल, म्हणजे हा वॉटर मॉलिक्यूल एकूण रिॲक्शनमध्ये ओव्हरऑल वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला आहे बघितलं पूर्वी, नेट रिॲक्शन डायरेक्ट लिहिली तेव्हा. आणि मागं काय शिल्लक राहिलं मग कार्बोनियम आयन समजलं ना. बघा हा अल्डिहाइडमधला R, हा इकडं अल्कोहोलमधून आलेला अल्कॉक्सी ग्रुप, रुटीन 2 लोन पेअर आहेतच. ओके, हा अल्डिहाइडमधला हायड्रोजन आणि मग आता बघा मेकॅनिझम थोडक्यात सांगतो आहे. ओके, ही अशी मेकॅनिझम आपल्या नोट्समध्ये पण आहे, त्याची चर्चा एकदा करणं गरजेचं आहे. आता कार्बोनियम आयन म्हटल्यानंतर हा सेकंड मोलॅक्यूल R फ्रँक अल्कोहोलचा सेकंड मोलॅक्यूल. ओके, second molecule will attack
हे तर युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, तिथे तर आरामात अटॅक करणार. अल्कोहोल ॲज न्यूक्लिओफाईल. आणि तिथे अटॅक केल्यानंतर काय होणार, त्याचा त्या मुवमेंटला लोन पेअर आणि याचा एम्प्टी ऑर्बिटल असा बॉन्ड होणार, म्हणजे तो कॉर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड त्या मुवमेंटला. मग ते लिहिण्यासाठी, म्हणजे ॲक्च्युली आता तुम्हाला अंदाज सगळा आला असेल मेकॅनिझमचा, ते लिहिण्यासाठी आणि पुढची शेवटची स्टेप दाखवण्यासाठी थोडं वरचा भाग पुसून काढतो. म्हणजे ओव्हरऑल लक्षात आलं का तुमच्या, परत सुरुवातीपासून सांगतो की अल्डिहाइड और कीटोन, म्हणजे एक्झाम्पल म्हणून इथं मी अल्डिहाइड घेतला, इकडं आणखी सेम ऑर डिफरंट अल्काइल ग्रुप असतं तर कीटोन. इथं काही असो, प्रोटोनेशन ऑफ कार्बोनिल ग्रुप बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ ड्राय HCl. अल्कोहोलच्या प्रेझन्समध्ये रिॲक्शन असल्यामुळं मॉइश्चर वी डोंट वॉन्ट, म्हणून ड्राय HCl, म्हणजे मॉइश्चर ॲबसेंट या अर्थाने ड्राय. तो याच्यामध्ये अल्कोहोल रिॲक्टंट पण आहे आणि सॉल्वंट पण आहे. ओके, तर त्याचं प्रोटोनेशन झालं. आणि प्रोटोनेशन झाल्यानंतर मग अटॅक ऑफ अल्कोहोल ॲज न्यूक्लिओफाईल असं दोनदा होतात. आणि अल्टिमेटली मग काय होतं तर डाय अल्कॉक्सी कंपाऊंड इज फाउंड. म्हणजे आपण मेमरीसुद्धा जरी वापरले तरी मिनिमम बाबा अल्कोहोल रिॲक्ट विथ अल्डिहाइड और कीटोन इन प्रेझन्स ऑफ ॲसिड. ओके, तर डाय अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह असं लक्षात ठेवलं तरीसुद्धा डाय अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह म्हटल्यानंतरच लक्षात येतं की डाय अल्कॉक्सी ग्रुप 2 असं काहीतरी केमिस्ट्रीचा वापर करूनसुद्धा मेमरी केमिस्ट्री समजून घ्यायची, त्यातली लिंक, त्याचं बेसिक, आणि ते रिपीट केलं आणि ते मग लक्षात राहतं. आणि तरी पण आम्हाला थोडा मेमरीचा वापर करायचा असेल तर त्यात परत केमिस्ट्री पाहिजे. तर तो जो फायनल प्रोडक्ट विच इज कॉल्ड एज ॲसिटल इन जनरल, इट इज डाय अल्कॉक्सी मिथॉक्सी असेल, इथॉक्सी असेल डेरिव्हेटिव्ह. असं जर लक्षात ठेवलं तर डाय अल्कॉक्सी याच्यामध्येच कळतं की अल्कॉक्सी ग्रुप 2 यायचे असतील तर तुम्हाला तेव्हाच कळतं की अल्कॉक्सी ग्रुप फॉर्ममध्ये इथं कार्बनला जोडणार आहेत, असं ते लक्षात ठेवायचं असतं. आता इथं नाव धिस लोन पेअर विल फॉर्म अ बॉन्ड, आणि मग परत डिप्रोटोनेशन, म्हणजे पुढचं सोपंच आहे पण एकदा व्यवस्थित बोर्डवरती लिहायला पाहिजे. त्यामुळे पुढचं लिहिण्यासाठी मला हे वरचं थोडंसं पुसावं लागतं आहे, ते म्हणून थोडं पॉज. ओके, अल्डिहाइड असो कीटोन असो, फर्स्ट स्टेप इज प्रोटोनेशन. त्यामुळं अल्कोहोलचं अटॅक ॲज न्यूक्लिओफाईल इझी होतात. आणि त्यानंतर मग डिप्रोटोनेशन, आणि मग इमिजिएटली प्रोटॉन अल्कोहोलिक ग्रुपला प्रोटोनेशन करणार. आणि अल्कोहोलिक ग्रुपला प्रोटोनेशन केलं की मग अगेन ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला की हेट्रोलायटिक ब्रेकिंग, हे आत्तापर्यंत आपल्याला लक्षात आलं असेल. आणि डाय अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्हकडे चाललो, हे सगळं विचारात घेतलं की कार्बोनियम आयन तयार झाला. मग तो कार्बोनियम आयन अँड अटॅक ऑफ अल्कोहोल इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल. आता तर इझिली, कारण युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळं तो अटॅक करणार, तर त्याचा जो कॉर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड होणार. तर ओके, हे अल्डिहाइडमधले आधीचे हे अल्कोहोलमधून आलेलं आहे, आधी पहिल्या स्टेपमध्ये आलेला अल्कॉक्सी ग्रुप, आणि आता तो अटॅक केलेला ऑक्सिजन, नाही का, म्हणजेच 1 लोन पेअर, म्हणजे पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज. याचा अर्थ काय होणार बरं, OH बॉन्ड पोलार, हेट्रोलायटिक ब्रेकिंग गोज आउट इन द फॉर्म ऑफ. आणि आता डाय अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्हकडे चाललं म्हटल्यानंतर एक अल्कॉक्सी, इथं अल्कॉक्सी दिसायला लागतंच आपल्याला लगेच, आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळं आता इथं हेट्रोलायटिक ब्रेकिंग होणार. अँड हायड्रोजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, आणि त्यामुळे हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स गेला की ही शेड पेअर आहे ती इथं लोन पेअर म्हणून येणार. आणि मग हा पहिल्या स्टेपमध्ये आलेला अल्कॉक्सी ग्रुप, आणि मग हा दुसऱ्या स्टेपमध्ये असलेला अल्कॉक्सी ग्रुप, म्हणजेच हे डाय अल्कॉक्सी हा हायड्रोजन होता, डाय अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह. मग लिहिताना आपण ते एका साईडला लिहितो, ते ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल प्रोटोनेशन डिप्रोटोनेशन असं झालं. त्यामुळं ओव्हरऑल अल्डिहाइड और कीटोन विथ 2 molecules ऑफ अल्कोहोल, डाय अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ॲसिटल प्लस वॉटर. मग अशी इथं वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला होता. आता तुम्ही ते पहिल्यापासून परत ही मेकॅनिझम बघा, आणि मग एखादं ॲसिटल्डिहाइड किंवा कीटोन एखादं एक्झाम्पल घेतलं, रिॲक्शन म्हणून विचारलं तर ती वरती सुरुवातीला लिहिलं होती डायरेक्ट रिॲक्शन, आणि मेकॅनिझम MCQसाठी रिॲक्टिव्हिटी वगैरे किंवा कुठं माहीत असावं म्हणून. ओके, तर अशा प्रकारे हे या मेकॅनिझम आहे. तर यातल्या ह्या स्टेप्स मी तुम्हाला दाखवल्या.
मेकॅनिझममध्ये थोडासा बदल काही वेळेला बुकमध्ये दिसतो, ते पण करेक्ट आहे. म्हणजे प्रोटोनेशन दाखवत नाहीत, म्हणजे गृहीत धरतात आणि डायरेक्ट अल्कोहोलचा अटॅक दाखवतात. तर माझं काही ऑब्जेक्शन नाही त्याला, ते मेकॅनिझम दाखवण्याची ती एक मेथड पद्धत आहे. पण वाय वी यूज ड्राय HCl देन? The purpose of using of dry HCl is because of HCl protonation takes place and polarity of carbonyl group further increases. आणि polarity of carbonyl group increase झाल्यामुळं फर्स्ट स्टेपमध्ये जो अल्कोहोलचा अटॅक झाला ॲज अ न्यूक्लिओफाईल, अल्कोहोल इज अ वीक न्यूक्लिओफाईल, तो इझी झाला. सेकंड स्टेपमध्ये अटॅक होणार आहे, तो अटॅक इझी होणार आहे कारण का कार्बोनियम आयन तयार झाला होता, युनिट पॉझिटिव्ह चार्ज, हाय अट्रॅक्शन. ओके, तर एवढं सगळं लक्षात घ्या. एकदम इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. थँक्यू.